नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा उबाठावर हल्लाबोल. ठाणे रेल्वे स्थानकावर प्रीपेड रिक्षा थांबा होणार सुरू. आणि प्रभाग समितीला दानपेटी सुपूर्द करणार आमदार संजय केळकर. रक्ताचं नातं सांगून सातबाऱ्यावर नाव लावून कोणी वारस होत नाही. शिवसैनिकच खरे वारस आहेत असा हल्लाबोल शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केला. गोरेगाव नेस्को येथील सभागृहात आयोजित शिवसेनेच्या हीरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळेला व्यासपीठावर शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार आणि नेते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की काल परवापासून काही कुत्री भुंकत आहेत, पण कुत्री झुंडीमध्ये येतात तर वाघ एकटाच येतो. कुत्रे भुंकतात तर वाघ शिकार करतो. ही शिवसेना आहे, हा तर फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अजून बाकी आहे असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला दिलाय. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात उबाठा गटाचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले की बाळासाहेब फक्त नावात असून चालत नाहीत, तर ते तुमच्या मनात, विचारात आणि कामात असावे लागतात. शिवसेना म्हणजे जमिनीचा तुकडा नाही. शिवसेना म्हणजे विचारांचा आणि तुमच्या आमच्या काळजाचा तुकडा आहे. शिवसेना म्हणजे भगवं वादळ आहे. जो भगव्याला विसरला तो राजकारणातून संपला, अशी टीका शिंदे यांनी केली. ते पुढे म्हणाले की खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले, हिंदुत्व सोडलं. बाळासाहेबांना हयातीत त्रास दिला, त्यांना छळलं, पण त्यांच्या पश्चातही बाळासाहेब ज्यांचा तिरस्कार करत होते त्यांचा तुम्ही पुरस्कार करताय, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. शिवसेना पहिल्यांदा राष्ट्रवादीनं फोडली, दुसऱ्यांदा काँग्रेसनं फोडली. त्यांच्यासाठी उभ्याघात आहे आणि ज्यांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेले, काँग्रेसकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष सोडवण्याचं काम केलं, त्यांना तुम्ही शिव्या देताय. हा कुठला न्याय, असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळेला उपस्थित केला. सलग 12 वर्ष भारताचं नेतृत्व करणारे आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं यावेळेला शिवसेनेच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात भारतानं प्रगती केली. जगभरात भारताचा डंका वाजतोय, सर्व क्षेत्रात भारत अग्रेसर आहे, असंही ते म्हणाले. यावेळेला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही सडकून टीका केली. राहुल गांधी हे भस्मासूर असून ते ज्यांच्या सोबत जातात त्यांना संपवतात, असं शिंदे म्हणाले. और कुत्ते भौंकते रहते हैं और टाइगर दहाड़ता है. ये शिवसेना है, ही शिवसेना है. आणि ही शिवसेना आज महाराष्ट्रात आपण पाहतोय. बाळासाहेबांचे विचार, धर्मवीरांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. आगे आगे देखो होता है क्या. आपली शिवसेना मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी जन्म झाला. महाराष्ट्राच्या अस्मितेची चळवळ म्हणून शिवसेना उभी राहिली. बाळासाहेबांचे विचार म्हणजे शिवसेना, हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे शिवसेना, मराठीचा निर्धार म्हणजे शिवसेना, देशद्रोहांवर प्रहार म्हणजे शिवसेना, सर्वसामान्यांचा आधार म्हणजे शिवसेना, माझ्या लाडक्या बहिणींचा स्वाभिमान म्हणजे शिवसेना, शेतकऱ्यांचा तारणहार म्हणजे शिवसेना आणि शेतकऱ्यांचा, वारकऱ्यांचा जय जयकार म्हणजे शिवसेना. ही शिवसेना, ही शिवसेना. आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत असताना देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी नवीन नवीन विक्रम केले. सर्वाधिक काळ प्रधानमंत्री. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांसाठी होणारी प्रवाशांची गर्दी, जादा भाडे आकारण्याच्या तक्रारी आणि अपुऱ्या रिक्षांमुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी रिक्षा चालकांच्या संस्था आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून प्रीपेड रिक्षा थांबा सुरू करण्याची तयारी करण्यात येते. ठाणे पश्चिमेकडील सॅटिस पुलाखाली ही सुविधा सुरू होणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर काही रिक्षा चालक प्रवाशांकडून इच्छित स्थळी जाण्यासाठी जादा भाड्याची मागणी करतात.
प्रीपेड सुविधेमुळे प्रवासापूर्वीच भाडं निश्चित होणार असल्यानं वाद आणि तक्रारी कमी होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळेस स्थानक परिसरातून घरी परतणाऱ्या महिला प्रवाशांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. ठाणे शहरात IT कंपन्या, BPO कार्यालय आणि लघु उद्योग आहेत. या कंपनी आणि कारखान्यांमध्ये ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून हजारो नोकरदार ठाणे शहरात येतात. तसंच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय आणि विविध सरकारी विभागाची कार्यालय देखील ठाण्यात आहेत. परंतु कंपन्या, लघु उद्योग, सरकारी कार्यालय, न्यायालय हे ठाणे स्थानकापासून जवळपास नसल्यानं नोकरदार किंवा कामानिमित्तानं येणाऱ्या नागरिकांना रिक्षा किंवा बस गाड्यांनीच प्रवास करावा लागतो. प्रवाशांच्या सुविधेसाठी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील पश्चिमेच्या दिशेनं मीटर रिक्षांचा थांबा आहे. सकाळी प्रवाशांच्या तुलनेत मीटरच्या रिक्षांचं प्रमाण कमी असतं. तसंच बसगाड्या देखील वेळेत उपलब्ध होत नसल्यानं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. काही रिक्षा चालक प्रवाशांची जादा प्रवासी भाडे आकारून आर्थिक लुबाडणूक करतायत. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रीपेड रिक्षा थांबा असावा अशी मागणी अनेक वर्षांपासून रिक्षा संघटना आणि प्रवाशांकडून केली जात होती. त्याचं नियोजन प्रादेशिक परिवहन विभागाकडून सुरू होतं. प्रीपेड रिक्षा थांब्यासाठी नियोजन असून येत्या काही आठवड्यात ही योजना सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना, विशेषतः महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. राबोडी परिसरात विकास कामं होत नसून अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करणाऱ्या निष्क्रिय अधिकाऱ्यांना पगार पुरत नसल्यानं पैसे गोळा करून उथळसर प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांना तेथील नागरिक दानपेटी सुपूर्द करणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. कोपट येथील भाजपाच्या कार्यालयात आयोजित 110वा जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात राबोडी येथील नागरिक दानपेटी घेऊन उपस्थित होते. या नागरिकांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन तक्रारींचा पाढा वाचला. राबोडी परिसरात अनधिकृत बांधकामं, फेरीवाले इत्यादी समस्या गंभीर झाल्या असून त्यावर कारवाई करण्यास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जाते. अनधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणावर सुरू असून अधिकाऱ्यांच्या भेटीनंतरही ही कामं सुरूच राहतात. त्यामुळे या बांधकामांमागे विकासक आणि अधिकाऱ्यांची हातमिळवणी असल्याचा दावा केळकर यांनी केला. अधिकाऱ्यांना पगार पुरत नसेल तर आम्ही लोकांकडून पैसे गोळा करून ती दानपेटी उथळसर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांकडे सुपूर्द करणार आहोत. पैसे घ्या पण कामं करा अशी विनंती नागरिक अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं. वर्तकनगर म्हाडा इमारत विकासकाला धार्जिणी भूमिका म्हाडा अधिकारी घेत असून गेली 40 वर्ष व्यवसाय करणाऱ्या येथील दुकानदारांना अधिकाऱ्यांकडून रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली नोटिसा बजावतात. जे रुंदीकरण शक्य नाही त्याचा अट्टहास कशाला असा प्रश्न विचारत केळकर यांनी सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांना दुकानदारांवर अन्याय होऊ नये याबाबत बजावले. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर संकलन मोहिमेला यंदा नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळालाय. चालू आर्थिक वर्ष 2026-27च्या अवघ्या 2 महिन्यांच्या कालावधीत पालिकेच्या तिजोरीत तब्बल 262 कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झालाय. विशेष म्हणजे कर भरण्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन आणि कॅशलेस व्यवहारांना मोठ्या प्रमाणावर पसंती दिल्यानं पालिकेच्या डिजिटल सेवा उपक्रमाला मोठं यश मिळालं. पालिकेनं नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच करदात्यांना SMS किंवा डिजिटल लिंकच्या माध्यमातून देयकं पाठवली होती. या सुविधेमुळे 11 जून 2024 पर्यंत शहरातील 1,77,322 मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला. हे प्रमाण एकूण करदात्यांच्या सुमारे 32% आहे. पालिकेच्या अर्ली बर्ड योजनेअंतर्गत सवलतीचा लाभ घेण्यासाठी हजारो नागरिकांनी मुदतीपूर्वी कर भरला. ठाणे महापालिकेमार्फत गत आर्थिक वर्षात म्हणजे 2025-26 मध्ये 878 कोटी 37 लाख रुपये इतका विक्रमी मालमत्ता कर संकलित करण्यात आला होता. गत वर्षासाठी 915 कोटी रुपयांचं अर्थसंकल्पीय उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलं होतं, ज्याच्या 96% एवढा मालमत्ता कर प्राप्त करण्यात पालिकेला यश आलं होतं. यंदाच्या आर्थिक वर्षात सुरुवातीलाच मिळालेल्या या मोठ्या प्रतिसादामुळे पालिकेचे महसूल संकलनाचं उद्दिष्ट वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक म्हणजे 129.52 कोटी रुपयांचा कर भरणा 99,628 करदात्यांनी ऑनलाईन माध्यमातून केलाय. शिवाय 18,297 करदात्यांनी धनादेश आणि डिमांड ड्राफ्टद्वारे 113.23 कोटी रुपये भरले, तर 59,397 करदात्यांनी रोख स्वरूपात 22.62 कोटी रुपयांचा भरणा केलाय. मालमत्ता कर संकलन सुलभ करण्यासाठी ठाणे महापालिकेनं शहरातील 10 कर संकलन केंद्र रविवार वगळता सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत सुरू ठेवली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून आणि उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी कुटुंबांच्या मूलभूत हक्कांच्या प्रलंबित प्रश्नांमध्ये गती आणण्यासाठी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात श्रमजीवी संघटनेच्या वतीनं एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
या बैठकीत अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी आणि इतर शासकीय अधिकाऱ्यांनी आदिवासी बांधवांच्या समस्या प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी त्यांच्यासोबत जमिनीवर चटईवर बसून थेट आणि जिव्हाळापूर्ण संवाद साधला. सुमारे 3 तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आदिवासींचं पाणी, दाखले, रेशन आणि शासकीय योजनांच्या प्रश्नांवर अत्यंत सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीचं गांभीर्य लक्षात घेऊन अंबरनाथ बदलापूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी, गटविकास अधिकारी, मुंबई शिधा वाटप कार्यालयाचे अधिकारी, नायब तहसीलदार, पुरवठा अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांच्यासारख्या प्रमुख यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. बैठकीमध्ये प्रामुख्यानं आदिवासी गावं, पाडे आणि वस्त्यांमधील तीव्र पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला. या समस्येची गांभीर्यानं दखल घेत तहसीलदार अमित पुरी यांनी अंबरनाथ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना येत्या 7 दिवसात प्रत्येक आदिवासी पाड्यावर स्वतंत्र पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बसवून पाणी साठवणुकीची व्यवस्था करण्याचे आदेश दिले, जेणेकरून आदिवासी कुटुंबांना गरजेनुसार आणि वेळेतच शुद्ध पाणी उपलब्ध होऊ शकेल. शिवाय अतिदुर्गम भागातील कातकरी कुटुंबांना तात्काळ जातीचे दाखले आणि जन्ममृत्यूचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी तहसीलदारांमार्फत घटनास्थळीच 1000 अर्ज उपलब्ध करून देण्यात आले. या प्रलंबित प्रश्नांचा केवळ तात्पुरता निकाल न लावता त्याचा सातत्यानं आणि प्रभावी पाठपुरावा करण्यासाठी दर महिन्याला सर्व प्रशासकीय अधिकारी आणि श्रमजीवी संघटनांचे पदाधिकारी यांची एक संयुक्त आढावा बैठक घेण्याचं यावेळेला निश्चित करण्यात आलं. याच नियोजनाचा एक भाग म्हणून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओळखपत्रांपासून उदाहरणार्थ सरकारी ओळखपत्र, काहीच वंचित असलेल्या सर्व आदिवासी कुटुंबांसाठी प्रशासन आणि श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून विशेष मोहिमेचं आयोजन केलं जाणार आहे. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी विशेष शिबिराचं अचूक नियोजन करून त्याचा अधिकृत कार्यक्रम तात्काळ जाहीर करावा अशा सूचनाही देण्यात आल्या. तसंच शालेय विद्यार्थी आणि पदवीधर युवक युवतींना स्पर्धा परीक्षांची उत्तम तयारी करता यावी यासाठी अभ्यास केंद्राची निर्मिती तहसीलदार अंबरनाथ यांच्यामार्फत केली जाणार आहे. गावदेवी मंडईमध्ये केवळ भाजी आणि फळ विक्रीचीच परवानगी द्यावी अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय बागुले यांनी आज लक्षवेधी सूचनेद्वारे केली आहे. तसंच ठाणे अग्निशमन दलातील रिक्त पद भरण्यासाठी तात्काळ प्रक्रिया सुरू करावी अशी आग्रही मागणी नगरसेवक संजय बागुले यांनी केली आहे. गावदेवी मंडई आणि परिसरातील अतिक्रमणांकडे सातत्यानं दुर्लक्ष केल्यामुळेच अतिक्रमणांमध्ये वाढ होती. मंडईच्या प्रवेशद्वाराबाहेर ठाण मांडणाऱ्या फेरीवाल्यांवर मेहर नजर करण्यात आली आहे. मंडईच्या भोवती टपऱ्यांना परवानगी दिली गेली, त्यामुळे मंडईमध्ये आगीचा धोका निर्माण झाला होता. त्याबाबत सातत्याने इशारा देऊन प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आलं असा आरोप नगरसेवक बागुले यांनी केला. गावदेवी मंडईच्या आग प्रकरणातून धडा घेऊन पालिकेनं मंडईची पुनरुभारणी करताना अग्निप्रतिबंधक उपाययोजना कराव्यात. गावदेवी मंडईत व्हेंटिलेशन होण्यासाठी प्रवेशद्वारावरील बेकायदा फेरीवाले हटवावेत. मंडईच्या इमारतीलगत उभारलेल्या बेकायदा टपऱ्या, गाळे जमीनदोस्त करावेत. गावदेवी मंडईसह पालिकेच्या आस्थापना, मॉल, शॉपिंग सेंटर इथे नियमित फायर ऑडिट करावं, अन्यथा संबंधित आस्थापना तातडीनं बंद कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. नगरसेवक बागुले यांनी गावदेवी मंडईचा इतिहास लक्षवेधी सूचनेत मांडला. जुन्या ठाणे शहरातील महर्षी कर्वे रस्त्यावर 1975 पर्यंत 80 ते 90 भाजी विक्रेते बसत होते. ठाण्याच्या नगराध्यक्षपदी स्वर्गीय सतीश प्रधान यांच्या कारकिर्दीत धर्मवीर आनंद दिघे, माजी आमदार मोदा जोशी यांनी पुढाकार घेऊन 1978 ते 1980च्या काळात आरक्षित उद्यानात मंडईसाठी जागा दिली. काही वर्षानंतर 1999च्या सुमारास पालिकेनं मंडईचा पुनर्विकास केल्यानंतर तिथे 154 ओटे उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2002 मध्ये मंडई तोडून नवा आराखडा तयार केल्यानंतर डिसेंबर 2014 मध्ये एकूण 155 ओटले तयार करण्यात आले. काही वर्षांनंतर गावदेवी मंडईत फळ आणि भाजी विक्री ऐवजी मोठ्या प्रमाणावर रेडीमेड कपडे विक्री करणारी दुकानं थाटली गेली अशी माहिती देत यापुढील काळात केवळ भाजी आणि फळ विक्रीचीच परवानगी द्यावी अशी मागणी बागुले यांनी केली आहे.